मात्र आज दुष्काळामध्ये रोजगार नसल्यामुळे आणि पाणी नसल्यामुळे जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्या अनुषंगानं सरकारनं ताबडतोबीनं पावले उचलावीत। यासोबतच बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि या बेरोजगारीच्या प्रश्नासोबत एमपीएससीचं एक विशेष महत्व महाराष्ट्रामध्ये आणि एमपीएससीची तयारी करण्याकरता अवघी तरुणाई ही सरसावलेली महाराष्ट्रात आपल्याला आढळून येते आणि या एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात हे फडणवीस सरकार असल्याचे एकामागे अनेक उदाहरणं आणि मुद्दे हे समोर येत आहेत। यामध्ये 2023ला एमपीएससीची एक जाहिरात प्रकाशित झाली, त्यानुसार 2024ला परीक्षा झाली, पूर्वपरीक्षा झाली। त्या पूर्वपरीक्षेमध्ये निकाल लागला। त्या निकाल लागल्यानंतर आर्थिक मागास प्रवर्ग जे आहेत त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण नसल्यामुळे, क्लिअरिटी नसल्यामुळे काही न्यायालयीन प्रक्रिया झाली आणि मग सत्तेशेवटी त्या आर्थिक निकषामध्ये जे आरक्षण आहे, आर्थिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा कोटाही त्या ठिकाणी ठरला आणि त्या सगळ्याचा निर्णय झाल्यानंतर आता मेन्सची परीक्षा, मुख्य परीक्षा देण्याच्या आधी एक फॉर्म भरण्याची एक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया ही पूर्ण करण्याचं सध्या सुरू आहे। ते पोर्टल कधी चालू असतं, कधी बंद असतं। या सरकारने एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना बोलावं, त्याची झाडाझडती घ्यावी आणि हा बंद चालूचा काय खेळ लावला एमपीएससीने याच्याबद्दल जाब विचारावा आणि एकदा जे पात्र ठरलेले सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना एक डेडलाईन देऊन आणि त्या डेडलाईनच्या दरम्यान त्यांचं पोर्टल बंद होणार नाही याची दक्षता घेऊन सगळ्या जे पात्र ठरलेले जे विद्यार्थी आहेत यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। यामध्ये जर कोणाची अडचण आली तर त्या संदर्भामध्ये त्यांनी एक खिडकी योजना कुठेतरी सुरू करावी, ऑफलाईनमध्ये त्यांचं समाधान करावं आणि एक अंतिम तारीख ठरवून या सर्व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा त्यांनी निपटारा करावा आणि या निपटाऱ्या अंती यादी प्रकाशित करावी आणि यादी प्रकाशित केल्याच्या ताबडतोब नंतर त्यांनी नोटिफिकेशन हे काढावं आणि नोटिफिकेशनच्या 45 दिवसानंतर परीक्षा घ्यावी। मात्र आज प्रक्रिया सुरू आहे, कोणाचे अर्ज भरले गेले, कोणाचे भरले नाही गेले, पात्र ठरवून कोणी 26 मार्चला पात्र ठरलं, कोणी आधी पात्र ठरलं, त्याच्यामध्ये एक जिन्सीपणा नाही आणि हा एक गोंधळात गोंधळ हा जो एमपीएससीच्या माध्यमातून सुरू आहे तर यामध्ये सरकारही या सगळ्या दोषाच्या पाठीमागे आहे। त्यामुळे मोगलाई आहे का? विद्यार्थी घरदार सोडून अभ्यास करतात, प्रसंगी झळ सोसतात आणि आता त्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना तुम्ही असा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करत आहात। शरम वाटली पाहिजे सरकारला। हा एक महत्वाचा आणि गंभीर तरुणाईचा एक मुद्दा आहे। या संदर्भामध्ये संवेदनशीलतेची अपेक्षा आहे आणि गॅझेट नोटिफिकेशन यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गॅझेट पब्लिश करावं आणि त्यापासून 45 दिवसांमध्ये परीक्षा घ्यावी। हा परीक्षा लवकर करण्याचा जो घाट लावला आहे यामध्ये काय गोड बंगाल आहे? परीक्षा लवकर करून कुठे व्यापमसारखा घोटाळा या सरकारला करायचा आहे का, अशी देखील शंका आहे। शंका नव्हे, तो व्यापमसारखाच घोटाळा आता एमपीएससीमध्ये करण्याचा डाव हा सरकारचा आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे 45 दिवसाची कमाल असणारी मुदत हे सरकार पाळायला तयार नाही। सरकारने ताबडतोबीनं या संदर्भामध्ये पारदर्शक धोरण राबवलं पाहिजे। पुण्याला काल रस्ता रोको करण्यात आला, त्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे, रस्ता रोको करायचा का त्यांनी अभ्यास करायचा? अभ्यासाला त्यांना वेळ मिळत नाही, एवढा निर्लज्जपणा हा पुण्यामध्ये काल आपल्याला बघायला मिळाला सरकारचा। एकीकडे मंगेशकर रुग्णालयामध्ये जो बेशरमपणा आहे की एक तिथे महिला